TET पेपर म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा जर आपण देणार असाल इयत्ता 1 ते 5 किंवा इयत्ता 6 ते 8 कोणत्याही परीक्षेची जर तुम्ही तयारी करत असाल तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त असून गेस प्रश्न समांतर प्रश्न आहेत। यापूर्वी झालेल्या पेपरला समांतर प्रश्न म्हणजे हे जर व्हिडिओ पाहिले तर तुम्ही यापूर्वीचे कोणतेही पेपर्स सहज सोडवू शकतात। तर पाहूया गेस प्रश्न लगेच। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण TET गेस पेपर 1 म्हणजेच 1 ते 5 साठी आणि पेपर 2 म्हणजे 6 ते 8 साठी। अनेक विद्यार्थी मला प्रश्न विचारतात की जर समजा आम्ही पेपर 1 देणार असेल तर फक्त 1 चेच व्हिडिओ पाहिजे का, किंवा पेपर 2 देणार असाल तर 2 चेच व्हिडिओ पाहिजे का। तर या ठिकाणी मला हे सांगायचं आहे की तुम्ही कोणता पेपर देता यापेक्षा तुम्हाला जास्तीत जास्त नॉलेज असणं गरजेचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, हे जे दोन्हीही पेपर सेट होतात ते सेट करणारे व्यक्ती जेव्हा पेपर सेट करत असतात तेव्हा दोन्ही पेपरचा अभ्यास करूनच पेपर सेट केले जातात। म्हणजे पेपर 1 साठी काय विचारायचं किंवा 2 साठी काय विचारायचं। आणि बऱ्याच वेळेस असं होतं की मग पेपर 1 विचारत असताना 2 मधले सुद्धा काही सोपे प्रश्न म्हणजे पेपर 2 मध्ये सुद्धा काही जे सोपे प्रश्न असतात ते सोपे प्रश्न पेपर 1 मध्ये सुद्धा घेतले जातात। कारण नवीन प्रश्न तयार करण्यापेक्षा 2 मधील जे काही प्रश्न आहेत 1 ते 5 च्या लेवलनं सोडवता येतील या पद्धतीचे प्रश्न 2 मधले सुद्धा घेतले जाऊ शकतात। त्यामुळे जर तुम्हाला पेपर 1 द्यायचा असेल किंवा 2 द्यायचा असेल, तुम्ही व्हिडिओ पाहत असताना किंवा सराव करत असताना पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीही गणित स्पष्टीकरण आवर्जून पहा। कारण काय होतं बऱ्याच वेळेस पेपर आपण दुर्लक्ष करतो की पेपर 2 आपण का पाहायचा किंवा पेपर 1 आपण कशासाठी पाहायचा। तर पेपर 1 मध्ये जे काही अवघड गणित आहेत तर ते सुद्धा जशाला तसे पेपर 2 मध्ये विचारले जाऊ शकतात। त्यामुळे हा समज डोक्यातून काढून घ्या की पेपर 1 द्यायचा आहे तर पेपर 1 चेच व्हिडिओ पाहिजे, पेपर 2 द्यायचा आहे तर पेपर 2 चेच व्हिडिओ पाहिजे। शेवटी तुम्ही सुद्धा विचार करू शकतात की कोणताही पेपर सेट करत असताना सर्व परीक्षांचा किंवा किमान TET संदर्भातले तरी पेपर ते पाहत असतील आणि त्याच पद्धतीने पेपर सेट होतो। त्यामुळे पेपर झाल्यानंतर विचार करत बसण्यापेक्षा पेपर होण्यापूर्वी तुम्ही जर पेपर 1 आणि पेपर 2 मधील सर्व गणितं पाहिली तर नक्कीच त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल। आणि बरेच प्रश्न सेम टू सेम विचारत असल्यामुळं प्रश्न पाहिला असेल किंवा स्पष्टीकरण तुम्हाला माहिती असेल तर अगदी सेकंदात तुम्ही प्रश्न सोडवू शकतात। त्यामुळं पुन्हा या विषयाचा गोंधळ मनामधून काढून टाका आणि पेपर 1 आणि पेपर 2 कोणताही देणार असाल तरी दोन्हीही पेपर स्पष्टीकरण पहा, गेस पेपर पहा, जेणेकरून तुम्ही कोणत्याही प्रश्नाला फेस करू शकतात। तर सुरुवात करूया आपण आजचे गेस प्रश्न। हे सर्व प्रश्न 6 ते 8 या दर्जाचे आहेत, परंतु यामध्ये सुद्धा काही सोपे प्रश्न आहेत। तर पाहूया पहिला प्रश्न। एका रेल्वेचा पूर्ण प्रवासी क्षमतेने प्रवास सुरू आहे, म्हणजेच एका रेल्वेमध्ये पूर्ण क्षमतेने प्रवासी भरलेले आहेत। पहिल्या स्थानकावर या प्रवाशापैकी 1/3 प्रवासी उतरतात व 96 अधिक प्रवासी रेल्वेमध्ये चढतात। त्या पुढील स्थानकावर एकूण प्रवाशापैकी 1/2 प्रवासी खाली उतरतात व 12 प्रवासी चढतात। त्या पुढील स्थानकावर रेल्वे जेव्हा पोहोचते तेव्हा रेल्वेमध्ये 248 प्रवासी शिल्लक राहतात। तर सुरुवातीला रेल्वेमध्ये किती प्रवासी प्रवास करत होते। तर आता हा प्रश्नच वाचायला इतका वेळ लागला असेल तर मग सोडवायचा कसा हा भाग आपण या ठिकाणी समजून घेऊया। तर पहा, दिलेल्या माहितीनुसार जेव्हा 12 प्रवासी चढतात
आणि शेवटी 248 प्रवासी शिल्लक राहतात। तर हे गणित सोडवत असताना थोडं उलट सोडवूयात आपण। 248 शेवटच्या स्थानकावर आहेत, त्यावेळेस 12 चढले होते, म्हणून ते चढलेले 12 आपण वजा करूयात। म्हणजे 248 मधून जर हे 12 वजा केले तर शिल्लक राहतील 236। परंतु त्यापूर्वी काय झालं होतं पहा, त्या पुढील स्थानकावर एकूण प्रवाशापैकी 1/2 प्रवासी खाली उतरले होते, लक्षात घ्या, आणि 12 चढले होते। तर हे चढलेले तर वजा केले, परंतु तरीही रेल्वेमध्ये 236 होते, परंतु यापैकी निम्मे म्हणजे 1/2 उतरले होते। याचा अर्थ त्याच्या पूर्वी रेल्वेमध्ये याला जर 2 न गुणलं तर 472 प्रवासी होते आणि त्याच्यापैकी 1/2 उतरले होते, 236 राहिले, हा त्याचा अर्थ होतो। आता त्याच्या थोडं रिवर्स येऊयात आपण। पहिल्या स्थानकावर या प्रवाशापैकी 1/3 प्रवासी उतरतात व 96 प्रवासी अधिक रेल्वेमध्ये चढतात। आता 96 अधिक चढलेत म्हणजे याच्यामध्ये 96 प्लस आहे, तर हे 472 मधून आपण चढलेले 96 वजा करूयात। तर या ठिकाणी ही वजाबाकी येईल 376 आणि 376 शिल्लक राहिलेत, कारण 1/3 प्रवासी उतरले होते। आता 1/3 उतरले होते, हा जर आपण विचार केला तर मग शिल्लक किती होते हे जर शोधायचं असेल तर याला आपण 1/3 उतरले होते म्हणजे राहिले होते किती, 2/3। परंतु एकूण काढायचं असेल तर याला व्यस्त न गुणावं लागेल, म्हणजे याला 3/2 करावं लागेल, आणि हे जर आपण सोडवलं तर याचं उत्तर येतं 564। म्हणजेच सुरुवातीला रेल्वेमध्ये 564 प्रवासी प्रवास करत होते। पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे। तर पहा, हा जो विचार आहे ऍक्च्युअल जर आपण पाहिलं तर हे कॅल्क्युलेशन करायला तुम्हाला अगदी 20 ते 30 सेकंदामध्ये तुम्ही हे कॅल्क्युलेशन करू शकतात, परंतु नेमकं काय वजा करायचं, कोणतं दुप्पट करायचं, किती न गुणायचं, ही जर समज तुम्हाला आली तर हे प्रश्न अगदी सेकंदामध्ये तुम्ही सोडवू शकतात। यानंतर पुढील प्रश्न, दुसरा प्रश्न आहे, शिक्षकाच्या पगारात 25% वाढ झाली, दुसऱ्या वर्षी पुन्हा 20% वाढ झाली, हा वाढीव दर एकदाच वाढवायचा असेल तर पगाराचा दर शेकडा कितीने वाढवावा लागेल। म्हणजेच प्रश्नाचा नेमका मीनिंग काय समजून घ्या। तर पहिल्या वर्षी 25% वाढ झालेली आहे, दुसऱ्या वर्षी 20% वाढ झालेली आहे। आता या ठिकाणी आपल्याला गणितात असं सांगितलंय की ह्या 2 वाढ करण्यापेक्षा एकच वाढ करायची आपल्याला, पण या दोन्ही इतकी व्हावी, म्हणजे या दोन्हीची वाढ करून जी रक्कम होणार असते तेवढी एकदाच वाढ करून व्हावी, तर नेमकं किती वाढवावी लागेल असा या प्रश्नाचा मीनिंग आहे। तर यासाठी अतिशय सोपी पद्धत अशी आहे, पहा, ही जी 2 वेळेस वाढ झालेली आहे तर तुम्ही असं लिहू शकता, वाढ 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 गुणिले वाढ आणि छेदामध्ये 100। आता हेच का लिहायचं, तर कधी कधी इथं घट पण होऊ शकते किंवा एकदा घट पुन्हा वाढ पण होऊ शकते, त्यामुळं हे लक्षात ठेवा। आणि वाढ आहे याचा अर्थ या ठिकाणी प्लसचं साइन आपल्याला टाकायचे, प्रत्येक ठिकाणी प्लस, म्हणजे आता ह्या 2 प्लसचा गुणाकार इथं प्लसच येणार आहे, म्हणजे ही जर मांडणी केली तर +25 + 20 + 25 गुणिले 20 छेदामध्ये 100, म्हणजे या ठिकाणी होईल हे +25 आणि +20 +45 अधिक, आता हे जर आपण सोडवलं 25 × 1 = 25, 25 × 4 = 100, 4 × 1 = 4, 4 × 5 = 20, म्हणजे या ठिकाणी हे +5 टोटल +50। म्हणजे जर तुम्हाला एकदाच वाढ द्यायची असेल तर 50% वाढ द्यावी लागेल,
किंवा 2 टप्प्यात द्यायची असेल तर मग 25% आणि 20% वाढ द्यावी लागेल। तर या ठिकाणी वाढीव दर एकदाच वाढवायचा असेल तर 50% वाढवावं लागेल, म्हणजे उत्तर क्रमांक 2 बरोबर आहे। यानंतर पुढील प्रश्न, या ठिकाणी लक्षात घ्या प्रत्येक प्रश्न पूर्ण समजून घ्या जेणेकरून तुम्हाला सराव करत असताना लवकर सोडवता येतील। आणि या ठिकाणी बारीक सारीक ज्या काही खचखळगे असं म्हणतो आपण आपल्या बोलीभाषेमध्ये, तर ह्या ट्रिक्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। तर पाहूयात तिसरा प्रश्न, ए ने एक वस्तू 4000 रुपयास खरेदी केली व बी ला 10% तोट्याने विकली। बी ने सी ला ती 20% तोट्याने विकली, तर सी ला ती वस्तू किती रुपयास मिळाली? तर पहा या ठिकाणी अगदी सोप्या पद्धतीने दोन्ही वेळेस तोटा आहे। ए न घेतली, बी ला विकताना 10% तोटा सहन केला, बी ला विकली। बी न पुन्हा विकताना या ठिकाणी 20% तोटा सहन केला आणि सी ला विकली। तर मग डायरेक्ट म्हणजे सी ला किती रुपयाला मिळाली असं या प्रश्नाचा अर्थ आहे। तर या ठिकाणी पहा बाय ट्रिक सुद्धा तुम्ही सोडवू शकतात आणि त्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीने जर तुम्हाला लिहायचं असेल तर एका ओळीमध्ये याचं स्पष्टीकरण येतं। मूळ किंमत 4000 रुपये गुणिले 10% तोटा म्हणजेच 90/100 गुणिले 20% तोटा म्हणजेच 80/100। आता हे कॅल्क्युलेशन करूयात। 1 0 1 0 कट होईल, हे 1 0 आणि हे 1 0 कट होईल, हे 2 0 आणि हे 2 0 कट होतील, म्हणजेच या ठिकाणी 40 गुणिले 9 गुणिले 8 म्हणजेच 72 आणि हा जर गुणाकार केला 4 गुणिले 72 तर हा येतो 288 आणि हे 1 0 म्हणजे सी ला ती वस्तू 2880 रुपयाला मिळाली। पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 4, एका परीक्षेत 108 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 20 आहेत, 5 विद्यार्थ्यांची सरासरी 28 असून नापासांची सरासरी 16 आहे, तर नापास विद्यार्थी किती? तर पहा अगदी सोप्या आणि सहज पद्धतीने तुम्ही हे प्रश्न सोडवू शकतात। तर नेमकं आपल्याला या ठिकाणी सोडवायचं कसं हे समजून घेत असताना तर बाय ट्रिकचा जर विचार केला आपण, बाय ट्रिक, तर पहा सर्व विद्यार्थ्यांची सरासरी 20 आहे हे आपल्याला माहिती आहे। यामध्ये आपण आता पास आणि नापासचा जर विचार केला तर या ठिकाणी पास विद्यार्थ्यांची सरासरी आहे 28, नापास विद्यार्थ्यांची आहे 16। आता ही दोघांची मिळून 20 आहे, तर पहा हे 16 आणि 20 यामध्ये 4 चा फरक पडतो आणि 28 आणि 20 मध्ये 8 चा फरक पडतो, म्हणजेच या ठिकाणी हे पास 4 विद्यार्थी असतील तर नापास 8 विद्यार्थी असले पाहिजेत। पास 4 विद्यार्थी असतील तर नापास 8 विद्यार्थी असले पाहिजे। याचाच अर्थ पास आणि नापास यांचं जर गुणोत्तर काढलं आपण, हे 4 म्हणजे 1 त्याच्या दुप्पट नापास आहेत। आता आपले एकूण विद्यार्थी किती आहेत? 108। आपल्याला विचारलेत नापास, याला जर आपण असं लिहिलं x आणि हे 2x, म्हणजेच आपल्याला हे सोडवता येईल x अधिक 2x बरोबर 108, म्हणजे 3x बरोबर 108, याचाच अर्थ x बरोबर 36। आता नापासची संख्या 2x आहे, म्हणजेच 2 गुणिले 36 बरोबर 72 विद्यार्थी। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 72 विद्यार्थी हे नापास असतील आणि पास विद्यार्थी विचारलं तर 36 असतील। तर ही ट्रिक लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला सोडवायला सोपं जाईल। यानंतर
पुढील प्रश्न आहे घनमूळ काढा 91,125. तर घनमूळ काढण्याची अतिशय सोपी पद्धत लक्षात ठेवा. कोणतीही संख्या दिली तर शेवटच्या 3 अंकावर अशी एक रेष ओढून घ्या आणि आता राहिलेले पुढचे जे काही अंक असतील 2 असतील किंवा 3 असतील तर असे 2 टप्पे पाडायचे लक्षात ठेवा. एकक पासून 3 अंक त्यानंतर राहिलेले जे काही टप्पा असेल. आता ही शोधत असताना घनसंख्येच्या एकक स्थानी 5 केव्हा येतो जर त्याचा एकक 5 असेल. म्हणजे एक गोष्ट लक्षात येते आपल्याला की एकक जो असणार आहे तो 5 असणार आहे हे निश्चित आहे. आता दशक कसा शोधायचा तर ही 91 ही संख्या 64 आणि 125. आता 64 आणि 125च का घेतले आपण तर 64 पण घनसंख्या आहे आणि 125 पण घनसंख्या आहे. तर हे दोन्हीच्या मध्ये येतं 91. तर या लहान संख्येचं घनमूळ शोधा. म्हणजे घनमुळात 64 याचं उत्तर येतं 4. तर हा असतो आपला दशक. म्हणजे दशक 4 संख्या तयार होते 45. म्हणून 91,145 चं घनमूळ येतं 45. 125 चं घनमूळ येतं 45. पर्याय क्रमांक 4. तर यासारखे व्हिडिओ किंवा या प्रकारचे जे काही ट्रिक आहेत असे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. तुम्ही जर सर्च केलात जीनियस मॅथ वर्गमूळ काढणे, जीनियस मॅथ घनमूळ काढणे, जीनियस मॅथ त्रिकोणी संख्या, जीनियस मॅथ संख्याज्ञान म्हणजे फक्त जीनियस मॅथ लिहायचं आणि पुढे जो तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे त्याचं नाव टाका. तुम्हाला आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. यानंतर पुढील 6वा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे पहा 2.148 बार अधिक 3.185 प्लस 4.6 बार. तर याचा अर्थ असतो की ह्या 3 अंक जे आहेत ते आवृत्ती होतात आणि याचं लेखन कसं करायचं मग हे आपण समजून घेऊयात. तर याची लेखन करण्याची अतिशय सोपी पद्धत अशी आहे पहा. तर हे 2 आणि हे दशांश आहे तर याला आपण असं लिहू शकतो 148/999. 3 ला लिहित असताना 3 पूर्णांक 185/999 अधिक 4 लिहित असताना आता हे 6च्या डोक्यावर दशांश चिन्ह दिले म्हणजे हे 6 तुम्ही 3 वेळेस लिहू शकतात आणि छेदामध्ये 999. आता पहा हे 2, 3 आणि 4 हे जर आपण कॉमन घेतलं तर आपल्याला असं लिहिता येईल 2 अधिक 3 अधिक 4 आणि ही जी बेरीज आहे राहिलेली 148 अधिक 185 अधिक 666 आणि छेदामध्ये येईल 999. आता या तिन्हीची बेरीज केली तर 2, 3, 4 म्हणजेच 9 अधिक 148, 185 आणि 666 यांची जर बेरीज केली तर ती येते 999. छेदामध्ये 999. तर 999 एक आणि 999 एक म्हणजे उत्तर आलेलं आहे 9 अधिक 1 बरोबर 10. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 10. यानंतर पुढील प्रश्न आहे 64 लिटर मिश्रणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 3:5 आहे. त्यामध्ये किती लिटर दूध टाकले म्हणजे त्यांचे गुणोत्तर 8:5 होईल. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं किती लिटर टाकावं लागेल 64 मध्ये 64 लिटरचा जर विचार केला आपण तर यामध्ये दूध आणि पाणी हे आहे 3:5 म्हणजेच 3x व 5x. 3 आणि 5चा जर विचार केला तर 8x बेरीज होते यांची. 8x म्हणजे 64 असेल तर x ची किंमत येते 8 म्हणजे दूध आहे 8×3 24 लिटर आणि पाणी आहे 45 40 लिटर.
तर लक्षात घ्या 24 लिटर आणि 40 लिटर दूध आणि पाणी आपल्याला लक्षात आलं असेल. तर आता यामध्ये किती लिटर दूध टाकावे म्हणजे गुणोत्तर 8:5 होईल. म्हणजे आता सोप्या पद्धतीने जर मांडायचं असेल तर 24 मध्ये आपण x लिटर दूध टाकायचं, पाणी 40 तसंच ठेवायचं आणि यांचं गुणोत्तर होणार आहे 8:5. तर यावरून आता x ची किंमत काढायची आहे. तिरकस गुणाकार करा. 5 आणि 24 अधिक x चा गुणाकार जर केला तर 5 ने याला गुणल्यानंतर येईल 120 अधिक 5x बरोबर यांचा गुणाकार करा. 8 चोक 32 आणि हे 0 म्हणजेच 5x बरोबर 320 वजा 120 बरोबर 200. म्हणजे 5x बरोबर 200 असेल तर x बरोबर 200/5 म्हणजेच 40. तर 40 लिटर दूध आणखी मिक्स करावं लागेल म्हणजे गुणोत्तर होईल 8:5. पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. तर हे प्रश्न जेव्हा तुम्ही पाहता किंवा समजून घेता, स्पष्टीकरण लिहून ठेवता तर याचा उपयोग आपल्याला भरपूर होतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना फक्त व्हिडिओ पाहण्याची सवय आहे, तर व्हिडिओ पाहण्याची सवय बंद करा आणि नोट्स लिहायची सवय सुरू ठेवा. नोट्स लिहिल्यामुळे एकतर तुम्हाला कॅल्क्युलेशन कसं केलं हे लक्षात येतं आणि तुमचा आत्मविश्वास वाढतो. यानंतर पुढील प्रश्न आहे 11, 16, 21, 26 या श्रेणीतील पहिल्या 76 पदांची बेरीज काढा. तर या ठिकाणी आपल्याला अंकगणित श्रेणीचं हे उदाहरण आहे. या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार आपल्याला सूत्र माहिती असणं गरजेचं आहे. SN आणि हे जर सूत्र माहिती असेल तर अगदी सहज सोडवू शकता. सूत्र असं आहे पहा, SN बरोबर n/2 कंसामध्ये 2a प्लस n वजा 1d. तर या ठिकाणी SN म्हणजे काय तर 76 पदाची बेरीज म्हणून 76 बरोबर 76/2 कंसामध्ये 2a. 2a म्हणजे काय पहिलं पद म्हणजे 2 गुणिले पहिलं पद आहे 11 अधिक n वजा 1 म्हणजे 76 वजा 1 आणि d म्हणजे डिफरन्स. तर 11, 16, 21, 26 यामध्ये डिफरन्स आहे 5चा. तर या ठिकाणी 2 76 ला भागूयात आपण. 2 बे 2 6 2 16 म्हणजे हे आलं 38 कंसामध्ये 2 गुणिले 11 म्हणजेच 22 अधिक 76 वजा 1 म्हणजे 75 गुणिले 5 आणि 75 गुणिले 5 जर केलं तर 375 येईल. त्यानंतर 38 गुणिले 375 अधिक 22 जर आपण लिहिलं तर हे होतं 397 आणि हा गुणाकार जर आपण केला तर तो गुणाकार येतो 15,086 आणि म्हणून या श्रेणीतील पहिल्या 76 पदाची बेरीज आहे 15,086. पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न 10,5% दराने एका रकमेचे 24 महिन्याचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याजातील फरक ₹1.5 आहे तर मुद्दल काढा. तर यासाठी एक सोपी अशी ट्रिक आहे पहा. बाय ट्रिक तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात आणि बरेच प्रश्न तुम्हाला मी या ठिकाणी बाय ट्रिकच सोडवून देत आहे जेणेकरून तुमचा परीक्षेमध्ये वेळ वाचला पाहिजे. तर दिलेल्या माहितीनुसार जर आपणास मुद्दल काढायचं असेल तर सूत्र लक्षात ठेवा, फरक गुणिले आणि हा फक्त 24 महिने म्हणजे 2 वर्षासाठी असेल तरच हे सूत्र वापरा. 2 इयर फॉर 2 इयर फरक गुणिले 100 गुणिले 100 छेदामध्ये दर. किमती ठेवूयात आपण. फरक आहे ₹1.5. ₹1.5 म्हणजेच 1.50 गुणिले या ठिकाणी दर गुणिले दर सूत्र आहे 100 गुणिले 100 आणि छेदामध्ये दर गुणिले दर. दर किती आहे 5 म्हणजेच 5 गुणिले 5
बरोबर, या ठिकाणी जर हे पूर्ण कॅल्क्युलेशन केलं, सोपं आहे अगदी, सहज सोडवू शकता तुम्ही. तर याचं उत्तर येतं 600 रुपये, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 उत्तर. यानंतर नेक्स्ट पुढील प्रश्न आहे, एक व्यक्ती आपल्या मासिक उत्पन्नाच्या 2/5 भाग कपड्यावर 3/10 भाग जेवणावर खर्च करतो व 2000 मनोरंजनावर खर्च करतो व आपल्या उत्पन्नाचा 7/40 भाग बचत करतो, तर ती व्यक्ती कपड्यावर व जेवणावर एकूण किती खर्च करते? तर पहा, या ठिकाणी सर्व खर्च दिलेले आहेत आणि शेवटी बचत सुद्धा दिलेली आहे. तर या ठिकाणी जर आपण एकूण मासिक पगार जर X रुपये मानला, X रुपये एकूण पगार, तर या ठिकाणी समीकरण आपल्याला असं लिहिता येईल, 2/5 भाग कपड्यावर म्हणजेच आपण असं लिहू शकतो 2x/5 अधिक 3/10 भाग जेवणावर म्हणजेच 3x/10 अधिक 2000 रुपये मनोरंजनावर म्हणजे हे 2000 आणि बचत होते 7/40 म्हणजे 7x/40 आणि एकूण रक्कम पुन्हा X रुपयेच. तर या ठिकाणी जर आपण हे समीकरण सोडवलं, तर या ठिकाणी पहा, समीकरण सोडवत असताना छेद समान करून घ्यावा लागणार आहे. किमान या 3 छेदाचा जरी आपण समान करून घेतलं तर याला आपल्याला समान करण्यासाठी 8 न गुणावं लागेल, कारण हे 40 आहे तर 8 × 45 होईल, म्हणजे या ठिकाणी 16x/40 अधिक याला 4 न गुणूयात 12x/40 अधिक 7x/40 अधिक 2000 बरोबर x. आता या ठिकाणी जर बेरीज केली आपण 16 आणि 12, 28 आणि 7 35 म्हणजेच 35x/40 अधिक 2000 बरोबर x. आता हे 35/40 इकडे वजाबाकीमध्ये घेऊयात, म्हणजेच 2000 बरोबर x वजा 35x/40. आता या ठिकाणी 40 आणि x चा गुणाकार होईल, म्हणजे 40x वजा 35x छेदामध्ये 40 आणि हे 2000, तर या ठिकाणी जशाला तसं खाली घेता येईल आपणास. त्यानंतर पहा 2000 गुणिले हे भागाकारातलं 40 इकडे गुणाकारामध्ये येईल बरोबर, आणि 40x मधून 35x गेले, 5x शिल्लक राहील, तर x बरोबर 2000 गुणिले 40 छेदामध्ये 5, 5×1 = 5, 45, 8×2 = 16 म्हणजे x ची किंमत येते 16000, म्हणजे एकूण पगार आहे 16000 रुपये. आता या ठिकाणी जेवण आणि कपड्याचा जर विचार केला तर जेवण 2x/5 अधिक 3x/10, तर हे 16000 जरी इथं ठेवलं तर 2x/5 आणि 3x अधिक 10 यांची जरी बेरीज जरी केली डायरेक्ट, तर पहा पूर्ण या ठिकाणी आपण समजून घेऊयात. तर याचं 2 न गुणावं लागणार आहे, म्हणजे हे येईल 4x/10, 4x आणि हे 3x म्हणजे 7x/10 इतका खर्च आहे आपला कपड्यावर आणि जेवणावर. त्या ठिकाणी x ची जर किंमत ठेवली आपण 7 गुणिले 16000 छेदामध्ये 10, 0 0 कट होईल, आणखी एक 0, हे 0 कट होईल आणि हे 1600 राहील, म्हणजे 7 गुणिले 1600 आणि हा गुणाकार केल्यानंतर गुणाकार येतो 11200 रुपये, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, n चा 5वा वजा n चा 4था वजा 4n चा वर्ग अधिक 4n ला n घन वजा 4 ने भागले असता बाकी किती येईल?
तर या ठिकाणी n घन वजा n आपणास भाग द्यायचा आहे. तर डायरेक्ट आपण भागाकार सुद्धा करू शकतात. म्हणजे जसं की n चा 5वा वजा n चा 4था वजा 4n चा वर्ग अधिक 4n. तर या ठिकाणी आपण डायरेक्ट भाग देऊयात. n घन वजा 4. तर या ठिकाणी n चा 5वा आहे म्हणजेच n वर्ग न गुणूयात. n वर्ग न जर याला गुणलं तर n वर्ग n चा 5वा होईल आणि n वर्ग वजा 4n. तर या ठिकाणी 4n वर्ग, याचं चिन्ह हे वजा होईल, इथलं प्लस म्हणजे हे दोन्ही कट होईल आणि 4n आणि हे प्लस 4n पण कट होईल. शिल्लक राहील n चा 4था वजा n चा 4था अधिक 4n. त्यानंतर आता n चा 4था येण्यासाठी या ठिकाणी n न गुणावं लागेल. वजा n नी n गुणिले n चा घन म्हणजेच वजा n चा 4था आणि वजा n आणि वजा 4 म्हणजे या ठिकाणी प्लस 4n. पुन्हा या ठिकाणी हे वजा चिन्ह प्लस होईल आणि हे प्लस चिन्ह वजा होईल म्हणजे पुन्हा हे कट होऊन 0 आणि हे कट होऊन 0 म्हणजे या ठिकाणी बाकी आलेली आहे 0. तर यासारख्या भागाकाराचा सराव करा. नक्कीच असे प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बाकी 0 असेल. यानंतर पुढील प्रश्न, एक 2 अंकी संख्या व त्या संख्येची अदलाबदल करून येणारी संख्या यांची बेरीज 99 आहे. जर त्या संख्येच्या अंकातील फरक 3 असेल तर त्या संख्या कोणत्या? तर हा प्रश्न सोडवत असताना पर्यायाचा सुद्धा वापर होतो. कारण पर्यायामधली कोणतीही संख्या जर घेतली, पहा या ठिकाणी 63 आणि याचं उलट येतं 36, दोन्हीची बेरीज 99 आणि 3 आणि 6 मध्ये पण हा 3चा फरक दिलेला आहे. दुसऱ्या जर संख्येचा विचार केला आपण 74 आणि 47 यांची जर बेरीज केली तर 7 आणि 4 11ला 1 हातचे 1 म्हणजे या ठिकाणी बेरीज येईल 121. 99 फक्त पहिल्याच पर्यायामध्ये आले म्हणजे पहिल्या पर्यायातच तुम्हाला उत्तर मिळेल. असं तुम्ही चेक करू शकतात सर्व पर्याय. अंकाची अदलाबदल करून बेरीज 99 आली पाहिजे आणि 2 अंकातील फरक 3 असावा. यानंतर पुढील प्रश्न, सोबतच्या आकृतीतील रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती चौरस एकक आहे? तर या ठिकाणी आकृती जर पाहिली तर वर्तुळ आहे आणि हा चौरस काढलेला आहे म्हणजे ह्या चारी बाजू समान आहेत. चौरसाचा कर्ण दिलाय 14 म्हणजेच वर्तुळाची त्रिज्या असेल 7 सेमी आणि चौरसाचा कर्ण बरोबर 14 सेमी. तर पहा या ठिकाणी सोडवत असताना आपल्याला छायांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा चौरसाचे क्षेत्रफळ हे सोडवावं लागेल म्हणजे छायांकित भाग शिल्लक राहील. वर्तुळाचं क्षेत्रफळ काढत असताना सूत्र आहे पाय r वर्ग वजा, तर ठिकाणी पाय म्हणजे 22/7 गुणिले r ची किंमत माहिती आहे आपल्याला 7 गुणिले 7 वजा या ठिकाणी आता बाजूचा वर्ग, या ठिकाणी बाजू तर दिलेली नाही मग दुसरं सूत्र काय आहे तर कर्ण वर्ग छेदामध्ये 2. तर या ठिकाणी कर्ण किती आहे 14, याचा वर्ग 196 छेदामध्ये 2. बेक बे 92 1 उरलं 82 16 म्हणजेच 98 चौरस एकक म्हणजे या ठिकाणी हे 98 येणार आहे लक्षातच ठेवा. 7 1 7 7 1 7 कट होईल म्हणजे या ठिकाणी 22 गुणिले 7 हे जर आपण सोडवलं तर हे येईल 154 वजा 98. 14 मधून 8 गेले 6, 14 मधून 9 गेले 5 म्हणजे 56 चौरस एकक हे उत्तर बरोबर असेल पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न, आहे
8 सेमी व्यासाच्या शिशाच्या गोळ्यापासून 2 सेमी व्यासाच्या किती शिशाच्या गोळ्या बनवता येतील? तर लक्षात घ्या, एक मोठा गोळा आहे असा, त्याचा व्यास जो दिलेला आहे पूर्ण व्यास हा आहे 8 सेमी आणि यापासून 2 सेमी व्यासाच्या गोळ्या बनवायच्या आहेत, त्याचा व्यास आहे 2 सेमी. म्हणजे या ठिकाणी याची त्रिज्या आलेली आहे 4 सेमी आणि याची त्रिज्या, याला जर आपण R1 म्हणलं तर याला R2 म्हणूयात, तर याची त्रिज्या येते 1 सेमी. तर एकूण जर आपल्याला गोळ्या बनवायच्या असतील, एकूण गोळ्या, तर या ठिकाणी मोठ्या घनाचं घनफळ छेदामध्ये लहान घनाचं घनफळ, म्हणजेच याचं सूत्र माहिती असायला पाहिजे आपणास, 4/3 पाय R घन, म्हणजे R1चा घन छेदामध्ये 4/3 पाय R2चा घन. तर या ठिकाणी पहा, हे 4/3 4/3 कट होईल, पाय कट होईल. आता R1चा घन म्हणजेच 4 गुणिले 4 गुणिले 4 आणि R2चा घन म्हणजेच 1 गुणिले 1 गुणिले 1, हा गुणाकार येतो 64/1, म्हणजे 64 गोळ्या बनवता येतील. पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, या ठिकाणी पहा, त्रिकोण ABC मध्ये PQ हा रेषाखंड AB ला P मध्ये छेदतो, तर AC ला Q मध्ये अशा प्रकारे छेदतात की PQ आणि हे BC समांतर आहेत. जर PQ हा त्रिकोण ABC चे समान क्षेत्रफळ असलेले 2 विभाजन करत असेल तर BP छेद AB बरोबर किती? म्हणजे आपणास हे BP छेद AB शोधायचे. तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की हे जर 2 रेषा समांतर असतील तर हे दोन्ही त्रिकोण म्हणजे कोणते कोणते, APQ समरूप त्रिकोण ABC, म्हणजे हा लहान त्रिकोण आणि हा मोठा त्रिकोण समरूप असतील. त्याचबरोबर आपल्याला आणखी एक सूत्र माहिती असणं गरजेचं आहे. 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्याच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा इतके असते आणि हे समरूप त्रिकोण आहेत. म्हणजे आपण असं लिहू शकतो, एरिया ऑफ त्रिकोण APQ छेदामध्ये एरिया ऑफ त्रिकोण ABC आणि यांच्या संगत बाजू जर पाहिले आपण तर याची संगत बाजू AP चा वर्ग छेदामध्ये AB चा वर्ग. या पद्धतीने आपल्याला हे लिहिता येतं. आता या ठिकाणी आपल्याला हे सांगितले की हे या रेषेमुळं या 2 त्रिकोणाचे समान भाग होतात. म्हणजे हा जर वरचा त्रिकोणाचा क्षेत्रफळ 1 असेल तर खालचा जो मोठा आहे तो डबल असला पाहिजे, म्हणजेच 2, म्हणजेच AP चा वर्ग छेद AB चा वर्ग म्हणजेच 1/2. आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढून घेऊयात आपण. AP छेद AB बरोबर 1/2. हे आपणास लक्षात आलं असेल. यानंतर आपण याचं व्यस्त करूयात. व्यस्त म्हणजे काय, तर AB वर आणि AP खाली घेऊयात बरोबर 2/1. त्यानंतर योग वियोग क्रिया करूयात. योग वियोग क्रिया किंवा नुसती वियोग क्रिया करूयात आपण या ठिकाणी. तर AB वजा AP छेदामध्ये AP बरोबर 2 वजा 1 छेदामध्ये 1. आता AB मधून जर AP काढला आपण, AB मधून AP वजा केलं तर शिल्लक राहील PB छेद AP बरोबर 2 वजा 1 छेदामध्ये 1. परंतु आपल्याला विचारलेलं गुणोत्तर आहे BP छेद AP.
त्या ठिकाणी आता या हे जे स्टार्टिंगचं इक्वेशन आहे AP छेद AB आणि BP छेद AP यांचा गुणाकार करूयात आपण या दोन्हीचा, म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल AP छेद AB गुणिले PB छेद AB आणि गुणाकार करत असताना 1 छेद वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 छेद 1 छेदामध्ये 1. या ठिकाणी पहा आता BP छेद या ठिकाणी AP आहे, तर हे AP आणि AP कॅन्सल होईल, म्हणजे हे AP आणि AP कॅन्सल होईल. शिल्लक राहिले या ठिकाणी PB म्हणजेच काय BP पण लिहू शकतो आपण या ठिकाणी BP छेदामध्ये AB आणि हा जर गुणाकार केला तर वर्गमुळात 2 वजा 1 छेदामध्ये वर्गमुळात 2. तर हे उत्तर बरोबर आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, जर काटकोन त्रिकोणाच्या बाजू परस्पर लंब बाजूंची लांबी 8 आणि 6 असेल तर त्या काटकोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या काढा. तर अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. दिलेल्या माहितीनुसार एक काटकोन त्रिकोण आहे, त्या ठिकाणी काटकोन त्रिकोण आणि त्याचे परिवर्तुळाची त्रिज्या काढायची आहे. शिरोबिंदूतून जाणारा म्हणजे आपण जर एक वर्तुळ काढून घेतलं तर या वर्तुळामध्ये ज्या काटकोन करणाऱ्या बाजू आहेत, तर एक बाजू आहे 6, दुसरी आहे 8. आता ही जर जोडून घेतली आपण या ठिकाणी पहा ABC या काटकोन त्रिकोणामध्ये या काटकोन करणारे म्हणजे या ठिकाणी 90 अंशाचा कोन आहे. आता AC चा जर विचार केला आपण तर AC हा या वर्तुळाचा व्यास आहे. आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल, पायथागोरसचं त्रिकूट 6, 8 आणि 10 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवर पायथागोरस त्रिकूट नावाचा एक व्हिडिओ आहे. तर हे त्रिकूट किती महत्त्वाचे आहेत हे व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि कोणताही व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा एकदा सांगतो मी, जीनियस मॅथ हे सुरुवातीला लिहा सर्च करत असताना, आणि त्याच्या पुढे लिहायचे आपणास पायथागोरस त्रिकोण. पायथागोरस त्रिकूट, तर तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल. त्या ठिकाणी पायथागोरस त्रिकूट 6, 8, 10 असल्यामुळे हा जो कर्ण आहे तो येतो 10 सेमी किंवा 10 एकक, म्हणजे त्या ठिकाणी त्रिज्या ऑलरेडी म्हणजे कर्णाच्या निम्मी, म्हणजे कर्ण म्हणजे व्यास झाला. जर आपणास त्रिज्या काढायची असेल तर 10/2 बरोबर 5 एकक, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे 3/2 कंसाचा घातांक x बरोबर 243. तर x ची किंमत काढा. त्या ठिकाणी घाताचा घात म्हणजे या ठिकाणी हा गुणाकार होतो, म्हणजे 3/2x बरोबर, आणि 243 ला 3 च्या घातांकाच्या रूपात लिहूया 3/5. तर 3/2x आणि 3/5 पाया समान झाला. या ठिकाणी पहा पाया दोन्हीकडेही 3च आहे, म्हणजे घातांक पण समान असेल, म्हणजे 2x बरोबर 5. आणि म्हणून x ची किंमत काढायची असेल तर 5/2 हे उत्तर बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे आकृतीमध्ये माप कोन QPR बरोबर 50, म्हणजे हा 50 आहे. सेगमेंट QM व रेख RM हे कोन Q आणि कोन R चे विभाजक आहेत, म्हणजे या ठिकाणी हे विभाजक आहेत. तर माप कोन QMR शोधायचे आपणास, हे माप शोधायचे लक्षात ठेवा.
तर माप कोन QMR हे जर शोधायचं असेल तर यासाठी एक सोपी पद्धत अशी आहे, जर तुम्हाला हा कोन माहिती असेल तर एक सोप्या पद्धतीने 90 अधिक हा जो कोन आहे त्याचा आपल्याला निम्म करायचं, म्हणजेच 50च्या निम्म म्हणजे 90 अधिक 25 आणि ही बेरीज केल्यानंतर येते 115 अंश, म्हणून माप कोन QMR म्हणजे या ठिकाणी बरोबर 115 अंश, पर्याय क्रमांक 1. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पुढील गेस प्रश्न आहे. आकृतीचं निरीक्षण करा. आकृतीमध्ये रेषा AB, या ठिकाणी हे AB आहे, AB, CD आणि EF या समांतर आहेत. हा कोन 27चा आहे, हा 34चा आहे. तर आपल्याला कोन ACE चं माप काढायचं आहे, म्हणजे या कोणाचं माप काढायचं आहे. तर हीच आकृती थोडी मोठी काढूयात आपण आणि थोडी आपल्या लक्षात येईल अशी आकृती आपण वाढवूयात. तर या ठिकाणी पहा, हा 27 अंशाचा आहे कोन, हा 34 अंश. तर आपल्याला हा कोन जर काढायचा असेल तर ही रेषा आपण वाढवून घेऊयात अशी. आता या ठिकाणी पहा, रेषा वाढवून घेतल्यानंतर हा 27 आणि त्याचा हा व्युत्क्रम कोन हा पण 27 असेल, हा 34 म्हणजे हा पण 34. आता या दोन कोणाची जर बेरीज केली 27 आणि 34 तर 7 आणि 4 11ला 1 हातच्याली 1, 2 आणि 3 5 आणि 1 6 म्हणजेच 61 अंश. तर हा कोन असेल 61 अंश, पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न, एका गोलाची त्रिज्या 10.5 सेमी असेल तर गोलाचे घनफळ काढा. तर तुम्हाला सर्व भौमितिक आकृत्यांचं घनफळ पृष्ठफळ काढायचे सूत्र माहिती असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला गोलाचे घनफळ काढायचं असेल, गोलाचे घनफळ, तर गोलाचं घनफळ काढायचं सूत्र अतिशय सोप्या पद्धतीने कसं लक्षात ठेवायचं, 4/3 पाय r घन हे सूत्र आहे. तर 4/3 गुणिले पाय म्हणजेच 22/7 आणि r म्हणजे 10.5 गुणिले 10.5 गुणिले 10.5. तर या ठिकाणी 3 1 3 3 भागूया. त्या ठिकाणी 3 त्रिक 9 दशांश जशाल तसं 1 बाकी येते आणि 3 5 15. त्यानंतर 7 न भागूयात. 7 1 7 शून्याचा भाग दशांश चिन्ह 7 5 35 म्हणजे या ठिकाणी 4 गुणिले 22 गुणिले 0.5 गुणिले, आता हे 10.5 आणि 10.5 चा जर गुणाकार करायचा असेल आपणास म्हणजे वर्ग, तर 5 बद्दल 25 दशांश चिन्ह आणि 10च्या पुढची संख्या घेऊन 10 गुणिले 11 110. त्यानंतर 4 गुणिले 22 गुणिले 0.5 आणि 110.25 या सर्वांचा जर आपण गुणाकार केला तर हा गुणाकार येतो 4854 सेंटीमीटर घन. 4854, पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न, पुढील जो प्रश्न आहे तो भौमितिक आकृत्यावर. तर भूमितीचे प्रश्न काळजीपूर्वक अभ्यास करा, कारण 100% किमान 4 ते 5 प्रश्न भूमितीचे विचारले जातात. तर या ठिकाणी पहा, दिलेल्या माहितीनुसार आपणास माप कोन BAC शोधायचा आहे. BAC म्हणजे हा कोन आपणास शोधायचा आहे आणि तो कोन शोधत असताना या दोन बाजू समान आहेत. हा 50चा आहे तर त्याच्या बाहेरचा हा जो कोन आहे तो असेल 130 अंश. आता ह्या दोन बाजू समान आहेत म्हणजे हा कोन आणि हा कोन पण समान असला पाहिजे. आता हा 130 असेल तर 80 मधून 130 वजा करा, 50 राहील. म्हणजे हे दोन कोन 25-25 असतील, म्हणजे हे 25 अंश आणि हा पण 25 अंश. त्यानंतर या दोन रेषा समान आहेत.
हा काटकोन आहे 90 अंशाचा, म्हणजे राहिलेले दोन कोन हा 45 आणि हा पण 45. त्याचबरोबर या मधल्या त्रिकोणामध्ये हा 50 हा काटकोन, टोटल 140 झाली, म्हणजे या ठिकाणी हा जो कोन असणार आहे तो असेल 40 अंश. तर आता कोन BAC बरोबर माप कोन BAC बरोबर 45 अंश अधिक 40 अंश अधिक 25 अंश आणि ही बेरीज येते 110 अंश. पर्याय क्रमांक 3. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. वृत्तचित्ती आकाराच्या शाईचा डब्बा शाईने 91% भरला आहे. ही शाई 12 सेमी लांबीच्या व 2 मिमी आतील व्यास असणाऱ्या रिफिलमध्ये 84% पर्यंत भरली तर डब्याची उंची व त्रिज्या अनुक्रमे 14 सेमी व 6 सेमी असेल तर त्या शाईने किती रिफिल भरता येतील ते ठरवा. तर हा 10वी सिलेबस मधला जशाला तसा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. तर आता हा प्रश्न सोडवत असताना दिलेल्या माहितीनुसार रिफिलची संख्या जर काढायची असेल आपणास रिफिल, तर एकूण शाईच्या डब्याचे घनफळ काढणं गरजेचं आहे आणि त्यानंतर एका रिफिलचं घनफळ. तर या ठिकाणी डब्याचं जर घनफळ काढायचं असेल शाईचं, वृत्तचित्ती आकार आहे म्हणजे सूत्र काय येणार आहे आपलं, आणि त्यामध्ये पण 91% पर्यंतच भरले. 91% म्हणजे काय, 0.91 भरलेले आहे. आणि वृत्तचित्तीच्या सूत्रानुसार पाय हे 91% पर्सेंटेज आहे, लक्षात घ्या. आता घनफळाचं सूत्र पाय r वर्ग h, पाय r वर्ग h. आता या ठिकाणी r किती असणार आहे, डब्याची उंची दिली आपणास 14, तर या ठिकाणी 12 सेमी लांबीच्या व 2 मिमी पर्यंत व्यास असणाऱ्या रिफिलमध्ये 84% भरली असेल. डब्याची उंची व त्रिज्या अनुक्रमे, तर या ठिकाणी डब्याची जी उंची दिलेली आहे ती 14 आहे आणि त्रिज्या आहे 6, म्हणजेच पाय r वर्ग म्हणजे 6 गुणिले 6 गुणिले 14. छेदामध्ये रिफिल भरले 84% म्हणजे या ठिकाणी 0.84 गुणिले पाय आणि याचा जो व्यास दिलाय तो 1 मिमी आहे. तर 1 मिमीचं जर आपल्याला सेमीमध्ये करायचं असेल तर हे 2 मिमी व्यास असेल तर त्रिज्या येते 1 मिमी आणि 1 मिमीचं जर सेमीमध्ये केलं तर 0.1 गुणिले 0.1 आणि या ठिकाणी उंची किती आहे, तर उंची आहे 12 सेमी, म्हणजे या ठिकाणी आपण 12 लिहूयात. तर फक्त एवढी मांडणी जर करता आली तर तुम्ही कॅल्क्युलेशन करून हा प्रश्न सोडवू शकता. यामध्ये पाय आणि पाय कट होईल. त्यानंतर 6 1 6, 6 2 12, बे 1 बे, बे 7 14. त्यानंतर 0.91 आणि 0.84 ला 7 न भाग जातो, म्हणजे या ठिकाणी आपण असं लिहू शकतो 0.7 1 7, 1 उरले 7 2 14 आणि या ठिकाणी पण 7 न भागूयात 7 1 7. पुन्हा या ठिकाणी आपण 6 1 6 हा भागाकार करून घेऊयात 0.02, म्हणजेच जर आपण पाहिला तर या ठिकाणी हे 0.91 छेदामध्ये 0.02 गुणिले 0.1 गुणिले 0.1 हे कॅल्क्युलेशन आपल्याला सोडवावं लागेल. तर खालचे जर पॉईंट मोजले आपण 1 2 3 4 अंकानंतर आहेत आणि वरचे 2 अंकानंतर, म्हणजे हे 2 2 ला कॅन्सल झाले. खालचे पॉईंट जाण्यासाठी खाली 100 आणि वर 100 न गुणावं लागेल, म्हणजे या ठिकाणी 91 गुणिले 100 आणि छेदामध्ये 2, बे 1 बे,
बे पंचे 10 आणि हे 0, त्यानंतर 0ला 0, 5 एक 5 आणि 5 नम्मे 45 म्हणजे 4550 रिपील भरले जातील। पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे। यानंतर पुढील प्रश्नामध्ये दिलेल्या माहितीनुसार x ची किंमत काढा। म्हणजे या ठिकाणी जे x आहे ते आपल्याला शोधायचे आहे। तर पहा, हा आहे 80 आणि ह्या दोन बाजू सारख्या आहेत, म्हणजे हे दोन कोण समान असले पाहिजेत। आता हा एक जर 80 असेल तर हे दोन्ही 50 अंश आणि 50 अंश असतील। आता हे 50-50 माहीत झाल्यानंतर हा त्याचा जो संलग्न कोण आहे म्हणजे रेषीय जोडीतील हा कोण होतो 130 अंशाचा। आता हा 130 असेल आणि बाजू जर दोन्ही समान असतील तर राहिलेल्या दोन कोणाची बेरीज 50 म्हणजे हा 25 अंश आणि हा 25 अंश। त्यानंतर आता हे 25 असेल तर त्याचा पूरक कोण हा 180 वजा 125 करूयात 5 5 आणि हे 0, म्हणजेच आता या ठिकाणी हे जे दोन कोण आहेत राहिलेली x आणि हा पण x बाजू समान आहे, यांची बेरीज येते 55 अंश। म्हणजे एकाचं जर काढायचं असेल तर मग 55 छेदामध्ये 2 बरोबर 27.50 इतका कोण होईल। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, 268 फूट लांब व 116 फूट रुंद असलेल्या सभागृहाच्या तळाला जास्तीत जास्त लांबीची बाजू असलेल्या चौरस आकृती टाइल्स किती लागतील। तर या ठिकाणी पहा, जास्तीत जास्त लांबी असं विचारलंय, जास्तीत जास्त लांबी आणि तेही चौरस आकार। जर असा विचार केला आपण तर या ठिकाणी 268 आणि 116 यांचा जो मसावी आहे तो आहे 4, 4 चौक 4 सक्क 24, 4 सत्त 28 आणि या ठिकाणी 4 दोन्ही 8, 3 उरले 9 म्हणजे 36 होते। या ठिकाणी 4 9 36 म्हणजे या ठिकाणी लसावी आलेला आहे 4, म्हणजे जे चौरस आकृती जी बाजू असणार आहे फडशीची ती असेल 4 फुटाची 1। म्हणजे एकूण जर फडशांची संख्या काढायची असेल टाइल्स किती लागतील तर पूर्ण सभागृहाचं क्षेत्रफळ म्हणजे 268 गुणिले 116 छेदामध्ये 4 फूट बाजू असलेल्या म्हणजे 4 गुणिले 4, त्या ठिकाणी 4 1 4, 4 सक्क 24, 2 उरले 4 सत्त 28, 4 1 4, 4 2 8, 2 उरले 3 उरले 4 9 36 म्हणजे 67 गुणिले 29 आणि या ठिकाणी जर हा गुणाकार केला तर हा गुणाकार येतो 1943। पर्याय क्रमांक 2। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आलेखावरील 2 प्रश्न। प्रत्येक पेपरमध्ये आपण आलेखाचे सुद्धा 2 प्रश्न दिलेले आहेत, कारण गेस प्रश्न देत असताना आपण ॲक्युरेट म्हणजे त्यासारखी प्रश्न आलीच पाहिजेत याच पद्धतीने दिलेला आहे। तर या ठिकाणी खालील जोड स्तंभ लेखामध्ये जून ते ऑक्टोबरमध्ये सेमीमध्ये पडलेल्या पावसाची नोंद दर्शवलेली आहेत। यावरून 2010-2011 मध्ये कोंडा घाटात पडलेल्या पावसाच्या नोंदी दिल्या आहेत। योग्य निरीक्षण करून उत्तरे लिहा। या ठिकाणी पाऊस सेमीमध्ये दिलेला आहे y अंशावर, x अंशावर या ठिकाणी महिन्यांची नावं आहेत। तर 2011 मध्ये म्हणजे जे रेषा ओढलेले जे काही आलेख आहेत ते 2011 चे आहेत आणि जे व्हाईट आहेत ते 2010। 2011 मध्ये जून ते ऑक्टोबर या 5 महिन्यामध्ये एकूण किती पाऊस पडला। तर या ठिकाणी पहा 2010 चा विचार केलेला आहे, म्हणजे या ठिकाणी या रेषा ओढलेल्या या ठिकाणी आपण गृहीत धरणं गरजेचं आहे। तर 2011 मधला एकूण पाऊस तर या ठिकाणी हा पहिला 70 आहे,
दुसरा या ठिकाणी 40 पर्यंत आलेला आहे, तिसरा 80 पर्यंत आहे, 70 पेक्षा जास्त आहे म्हणजे हा 80, चौथा 30 आणि हे पण 30. आणि या सर्वांची जर बेरीज केली आपण 70 आणि 40 110 आणि 80 190 आणि 30 220 आणि हे 30 250, म्हणजे याचं उत्तर आहे 250 सेमी पाऊस पडला. त्यानंतर पुढील प्रश्न 2010 मध्ये 5 महिन्यात सरासरी किती पाऊस पडला. तर 2010 मध्ये आता सरासरी काढत असताना एकूण पाऊस आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे 2010 मधला. तर हा 60, या ठिकाणी हा जवळपास 100 आहे, त्यानंतर हा 40, हा 70 आणि हा 20, म्हणजे 30 पेक्षा थोडं कमी आहे किंवा म्हणजे 25 पण होऊ शकतो. तर या ठिकाणी जर बेरीज केली 60 आणि 100 160, 40 म्हणजे 200 200 आणि हे 70 270 आणि हे 20 म्हणजे 290. तर या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं तर हे जर आपण 30 गृहीत धरलं तर लवकर सोडवता येईल. म्हणजे या सर्वांची बेरीज येते 300 आणि 300ला जर 5 ने भागलं तर उत्तर येतं 60, म्हणजे 60 सेंटीमीटर इतका पाऊस पडला. पर्याय क्रमांक 1. हे 30 गृहीत धरूनच आपण सोडवलेलं आहे. 30 आणि 70 100, 100 आणि 80 180 आणि हे 40 220, तीस आणि हे 70 100 आणि 40 140 आणि हे 100 240 आणि हे 60 300, या पद्धतीने आहे बेरीज. यानंतर पुढील प्रश्न आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 30 पैकी 30 प्रश्न मॅक्झिमम आपण देत आहोत, जेणेकरून सर्व घटक आपले स्पष्ट होणं गरजेचं आहे. सर्व घटक प्रश्नांचं स्वरूप आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना गणित शिकायचं आहे किंवा बेसिकपासून गणिताची तयारी करायची आहे, TET असेल किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी, तर आपल्याकडे व्हिडिओज आणि व्हॉट्सअप क्लास उपलब्ध आहेत. जर तुम्हाला व्हिडिओज किंवा व्हॉट्सअप क्लास जॉईन व्हायचं असेल तर 8856 046 142 या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला कोणता क्लास लावायचा किंवा कोणत्या परीक्षेची तयारी करायची आहे डिटेल्स लिहा, तुमचं नाव लिहा, तुम्हाला लगेच रिस्पॉन्स मिळून जाईल. त्या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, एक घड्याळ 2816 रुपयास विकल्याने एका माणसाला 12% तोटा झाला. जर त्याला 12% नफा मिळवायचा असेल तर त्याने ते किती रुपयाला विकायला हवे होते. त्या ठिकाणी 2816 ला विकल्यानंतर 12% तोटा म्हणजे ही रक्कम 88 असणार आहे. 12% तोटा म्हणजे 88%. तर यावरून आपण आता आपल्याला नफा किती पाहिजे, तर 12% म्हणजे ती वस्तू 112 रुपयाला जायला पाहिजे, तर हे 112 होणार आहे. आणि हे x जेव्हा आपण शोधू तेव्हाच याचं उत्तर निघेल. तर 2816 म्हणजेच 88%, तर x म्हणजे 112%. या ठिकाणी तिरकस गुणाकार करूयात आपण. x बरोबर 2816 गुणिले 112 छेदामध्ये 88. हे कॅल्क्युलेशन पूर्ण करून घ्या. याचं उत्तर येईल 3584 रुपये. 3584, पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे 4x वर्ग वजा 9y वर्ग छेदामध्ये 2x अधिक 3y दुसऱ्या कंसात 4x वजा 9y. तर यासाठी बैजिक राशीचे सूत्र पाठ करून घ्या लवकरात लवकर. त्या ठिकाणी 4x वर्ग म्हणजेच आपण असं लिहू शकतो 2x कंसाचा वर्ग वजा 3y कंसाचा वर्ग छेदामध्ये 2x अधिक 3y दुसऱ्या कंसात 4x वजा 9y. या ठिकाणी ह्या दोन्हीचा जर विस्तार केला तर तो येतो 2x अधिक 3y एका कंसात
2x वजा 3y दुसऱ्या कंसामध्ये आणि छेदामध्ये 2x अधिक 3y पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात 4x वजा 9y. तर हे 2x अधिक 3y 2x अधिक 3y कट होईल आणि शिल्लक राहील 2x वजा 3y छेदामध्ये 4x वजा 9y. पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला उत्तर मिळेल. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, वर्गमुळामध्ये 64 अधिक वर्गमुळामध्ये 25 बरोबर a, म्हणजे ज्याचं वर्गमूळ 8 आणि 25 वर्गमूळ 5 बरोबर a आणि म्हणून a बरोबर 13. तर आपणास विचारलेला आहे a चा वर्ग किती होतो. तर a चा वर्ग म्हणजेच 13 चा वर्ग बरोबर 169. पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधील हा शेवटचा प्रश्न आहे 30 नंबरचा. तर सर्व घटक आणि सर्व प्रकारचे प्रश्न आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करतोय. चॅनल आपण आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि पुढील व्हिडिओ लवकरात लवकर पहा, कारण सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि आपण कमी वेळेमध्ये किंवा लवकरात लवकर ते व्हिडिओ पाहून घेऊ शकता. तर या ठिकाणी 30वा प्रश्न आहे, विक्रेता आणि खरेदी करणाऱ्या या दोघांकडून दलाली घेतो. शंकररावाने आपले घर दलाल्यामार्फत रामरावांना 9,000 रुपयास विकले, तर ते घर किती रुपयास मिळाले. म्हणजे रामरावांना 9,000 रुपयाला विकलं तर रामरावांना ते घर किती रुपयास मिळालं. तर 5% दलाली दिली आहे, म्हणजे घराची जी किंमत आहे ती आहे 9,000 रुपये आणि जी दलाली दिलेली आहे ती आहे 5%. तर या ठिकाणी दलाली जर काढायची असेल तर दलाली बरोबर हे 9,000 गुणिले 5/100, 2 शून्य 2 शून्य कट, 9 गुणिले 5 म्हणजे 9×5=45 आणि 0 म्हणजे 450 रुपये दलाली झालेली आहे. तर हे घर किती रुपयास मिळाले. तर 9,000 रुपये तर द्यावेच लागणार आहेत, प्लस दलाली 450 म्हणजे टोटल 9,450 रुपयास ते घर रामरावांना ते मिळालं असेल. म्हणजे मूळ किंमत प्लस 5% दलाली, म्हणजेच उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर या पद्धतीच्या वेगवेगळ्या पेपर्सच्या म्हणजे आतापर्यंत झालेल्या सर्व पेपरला समांतर अशी गेस प्रश्न आहेत. म्हणजे हे प्रश्न जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला कोणताही प्रश्न सोडवता येऊ शकतो. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.